नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या कायद्याची बाराखडी या चॅनलच्या आणखी एका महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। आजचा विषय आहे एका अतिशय सामान्य पण तरीही अनेकांना गोंधळात टाकणारा 7-12 उतार्यावर पोट खराबा म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे अर्थ काय आहेत, त्याचे प्रकार काय आणि त्याच्या जमीन मालकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काय परिणाम होतो। हा विषय विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी, जमीन खरेदीदार आणि कायद्याशी संबंधित लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। चला तर मग स्टेप बाय स्टेप समजून घेऊया। सर्वात पहिले 7-12 उतारा म्हणजे काय, एक मूलभूत ओळख। सर्वात पहिले आपण 7-12 उताराची मूलभूत माहिती घेऊया। 7-12 ज्याला 7-12 म्हणून ओळखले जाते, हा महाराष्ट्रातील महसूल विभागाचा एक अधिकृत दस्तऐवज आहे। यात एखाद्या जमिनीची संपूर्ण नोंद असते, म्हणजे जमिनीचा गट नंबर, सर्वे नंबर, क्षेत्रफळ, मालकाचे नाव, इतर हक्कधारक जसे की हिस्सेदार किंवा वारसदार, पिकांची नोंद आणि जमिनीच्या स्थितीशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टी। हा उतारा भूमी अभिलेख किंवा भूमी रेकॉर्ड विभागातून आणि आजकाल ऑनलाईनही उपलब्ध आहे। महाराष्ट्र सरकारच्या महाभूमी पोर्टलवरून तुम्ही तो डाउनलोड करू शकता। का हा उतारा इतका महत्त्वाचा आहे? कारण जमीन खरेदी विक्री, बँक कर्ज, सरकारी योजना किंवा कोणत्याही कायदेशीर व्यवहारात हा दस्तऐवज प्रूफ म्हणून काम करतो। उदाहरणार्थ, जर तुम्ही जमीन विकत घेणार असाल तर 7-12 उतारा पाहून तुम्ही समजू शकता की ती जमीन खरंच विक्रेत्याच्या मालकीची आहे का, त्यावर कोणतेही कर्ज किंवा विवाद आहेत का। आणि याच उतारात एक महत्त्वाचा भाग असतो, पोट खराबा। चला तर मग त्यावर प्रकाश टाकूया। पोट खराबा नावाचा भाग का असतो? मूळ अर्थ आणि कारणे। पोट खराबा हा शब्द मराठीतून आलेला आहे। पोट म्हणजे भाग किंवा हिस्सा आणि खराबा म्हणजे खराब किंवा नाश झालेला, म्हणजे जमिनीच्या एकूण क्षेत्रफळातून जो भाग शेतीसाठी किंवा लागवडीसाठी योग्य नाही तो पोट खराबा म्हणून नोंदवलेला जातो। हे सामान्यतः जमिनीच्या नैसर्गिक स्थितीमुळे असते, जसे की उतार असणे, नाले किंवा ओढे असणे, पाण्याने सतत भिजणे, दगड, खडकाळ भाग किंवा इतर कारणांमुळे पीक घेणे अशक्य किंवा अवघड असणे। सांगते, समजा तुमची जमीन 10 एकर आहे, पण त्यातील 2 एकर भाग नाल्याने व्यापलेला आहे किंवा उतार इतका तीव्र आहे की तिथे पाणी साचत नाही आणि पिके वाढू शकत नाही, तर त्या 2 एकरला पोट खराबा म्हणून नोंदवले जाते। ही नोंद महसूल विभागाचे अधिकारी करतात, जे जमिनीचे सर्वेक्षण करून ठरवतात। ही नोंद 7-12 उतार्यात पोट खराबा क्षेत्र किंवा खराबा कॉलम मध्ये दिसते आणि त्या क्षेत्रफळ वेगळे दाखवले जाते। महत्त्वाची गोष्ट, पोट खराबा हा कायमस्वरूपी नसतो। कधी कधी शेतकरी स्वतः प्रयत्न करून, जसे की उतार सपाट करणे किंवा ड्रेनेज सुधारणे, तो भाग लागवडी योग्य बनवू शकतात आणि नंतर महसूल विभागाकडे अर्ज करून नोंद बदलू शकतात। पण ही प्रक्रिया किचकट असते आणि पुरावा द्यावा लागतो। त्यानंतर पोट खराबाचा प्रकार बघा, विस्ताराने समजून घ्या। पोट खराबा एकसारखा नसतो, त्याचे अनेक प्रकार असतात जे जमिनीच्या स्थितीनुसार ठरतात। चला मुख्य प्रकार पाहूया। उताराचा पोट खराबा हे सामान्यतः डोंगराळ किंवा उंचावट असलेल्या भागात असते। उतार जास्त असल्याने माती धूप जाते, पाणी साचत नाही आणि पिके घेणे कठीण होते। उदाहरण, कोकण किंवा पश्चिम घाटातील जमिनींमध्ये हे सामान्य आहे। त्यानंतर नाले ओढ्याचा पोट खराबा, जमिनीमध्ये नाला, ओढा किंवा छोटी नदी असल्यास तो भाग पाण्याने भरलेला असतो किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे माती खराब होते। यात पिके घेणे धोकादायक असते कारण पूर येऊ शकतो। त्यानंतर पाण्याने भिजणारा किंवा दलदलीचा पोट खराबा, ज्या भागात सतत पाणी साचते किंवा दलदल असते तिथे ऑक्सिजन कमी होऊन पिकांच्या मुळ्या सडतात। हे तलाव किंवा नदीकाठच्या जमिनींमध्ये दिसते। दगड, खडकाळ किंवा वाळूचा पोट खराबा, जमिनीचा भाग दगडांनी भरलेला असल्यास किंवा वाळूचा असल्यास मातीची सुपीकता कमी असते आणि लागवड अशक्य होते। त्यानंतर इतर प्रकार बघा, कधी कधी मानवी कारणांमुळेही, जसे की रस्ता बांधणी, खाणकाम किंवा प्रदूषणामुळे भाग खराब होऊ शकतो, पण हे दुर्मिळ असते। त्यानंतर 7-12 उतार्यात हे प्रकार स्पष्टपणे नोंदवले जातात, जेणेकरून शेतकरी त्यानुसार योजना आखू शकतो। पोट खराबा आणि लागवडी योग्य जागा, फरक आणि परिणाम। आता मुख्य फरक समजूया। लागवडी योग्य जागा म्हणजे जिथे पिके सहज घेता येतात, चांगली माती, पाणी उपलब्धता, सपाटपणा इत्यादी। या उलट पोट खराबा असलेला भाग लागवडीसाठी अयोग्य असतो। याचा अर्थ असा की एकूण क्षेत्रफळातून पोट खराबा वजा केला जाऊ शकतो।
आणि फक्त लागवडी योग्य क्षेत्रावरच महसूल किंवा कर आकारला जातो, त्यावर परिणाम काय होतो? शेतकऱ्यांसाठी उत्पादन कमी होते, कारण संपूर्ण जमिनीचा उपयोग होतच नाही. आर्थिकदृष्ट्या जमिनीची किंमत कमी होते, कारण खरेदीदार पोटखराबा पाहून किंमत कमी करतात. उदाहरण, 10 एकर जमिनीची किंमत 1 कोटी असेल, पण 3 एकर पोटखराबा असल्यास 70 लाखापर्यंत कमी होऊ शकते. याशिवाय सरकारी योजनांमध्ये जसे की PM किसान किंवा शेती अनुदान फक्त लागवडी योग्य क्षेत्र मोजले जाते, म्हणून पोटखराबा असलेली जमीन घेताना सावधगिरी बाळगावी. कायदेशीर किंवा व्यावहारिक महत्त्व बघा. व्यावहारिक उदाहरणासह पोटखराबाचा कायदेशीर प्रभाव खूप मोठा आहे. जमीन खरेदी विक्रीत 7/12 उतारा पाहणे अनिवार्य आहे. जर पोटखराबा नोंद असल्यास आणि विक्रेता तो लपवला तर खरेदीदार न्यायालयात जाऊ शकतो आणि सौदा रद्द होऊ शकतो. बँक कर्जात बँका व्हॅल्युएशन करताना पोटखराबा क्षेत्र वजा करतात. उदाहरणार्थ, तुम्ही 5 एकर जमिनीवर 10 लाख कर्ज मागितले, पण 2 एकर पोटखराबा असल्यास कर्ज फक्त 6 लाख मिळेल. व्यावहारिक दृष्ट्या पोटखराबा असलेल्या भागाचा उपयोग इतर मार्गांनी करा, जसे की वृक्षारोपण, फळबाग, मासेमारी जर पाणी असेल तर, किंवा सौर ऊर्जा पॅनल बसवणे. हे भाग आर्थिकदृष्ट्या उपयोग बनवू शकतात. काही कायदे बघा. महाराष्ट्र भूमी महसूल संहिता 1966 अंतर्गत पोटखराबा नोंद आणि बदलाची प्रक्रिया आहे. जर तुम्हाला नोंद बदलायची असेल तर तलाठी किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज करा आणि सर्वेक्षण करून घ्या. त्यानंतर शेतकरी आणि खातेदारांसाठी महत्त्वाच्या टिप्स. व्यावहारिक सल्ले बघा. नेहमी 7/12 उतारा अपडेट ठेवा. वर्षातून एकदा तपासा. त्यानंतर पोटखराबा क्षेत्राचे भूमी परीक्षण करा. माती चाचणी घ्या आणि सुधारणा शक्य असल्यास करा. जमीन व्यवहारात पारदर्शकता ठेवा. विक्री करताना पोटखराबा स्पष्ट सांगा, अन्यथा कायदेशीर समस्या येतील. सरकारी योजनांचा फायदा घ्या. पोटखराबा क्षेत्राचे भूमी परीक्षण करा. माती चाचणी घ्या आणि सुधारणा शक्य असल्यास करा. जमीन व्यवहारात पारदर्शकता ठेवा. विक्री करताना पोटखराबा स्पष्ट सांगा, अन्यथा कायदेशीर समस्या येतील. सरकारी योजनांचा फायदा घ्या. काही योजना पोटखराबा क्षेत्रासाठीही अनुदान देतात, जसे की वनीकरण किंवा जलसंधारण. वकील किंवा भूमी तज्ज्ञाची मदत घ्या, विशेषतः विवाद असल्यास. त्यानंतर ऑनलाईन संसाधने तपासा. महाभूमी पोर्टल, यूट्यूब चॅनल्स किंवा सरकारी वेबसाईटवरून अधिक माहिती घ्या. शेवटी मित्रांनो, पोटखराबा हा एक सामान्य भाग आहे, पण त्याची योग्य माहिती असल्यास तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता किंवा नुकसान टाळू शकता. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कायद्याची बाराखडी चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचे प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आम्ही नक्की उत्तर देऊ. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.